शिवाजी महाराज अध्याय 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नेतृत्वाला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळी मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती. त्या कीर अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणती मागणी मागत होते? बालशिवाजींची तेजस्वीपणे. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनात भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कडकडीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व असे छान चाललेले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या उंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय सजावटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबाच्या कुटुंबे देशोधडीला जागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्याला पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरथरून गेले. नवीनच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा. आम्हाला तुम्ही जे सांगसाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. हे ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. स्वराज्याची स्थापना. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एक काळ पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपला ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायचीही तयारी व्हायची. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्याची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावं असे श्रीच्या मनात आहे. श्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. स्वराज्याच्या आणाभाका होऊनही शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडकलाल महालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांनी वाटू लागला. मावळ खोऱ्यातील जमवाजमव. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदंड करावे, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोखाट्या निरखवाव्या अशा त्यांना नित्य नेमाने सुरू झाल्या. शिवरायांनी मावळ्यांची
अंतःकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठीच मरायचे असे ते म्हणू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीची सर्वी कोटकिल्ले आपल्या सवंगड्यासह बारीक नजरेने त्या घडले. चोखाटा, भुवारे, तडघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची गणी यांची खडानखडा माहिती मिळवली. मावळ्यातील सोबती 12 मावळ्यात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्याची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत, त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भरून टाकलं. शिवरायांना त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले, पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव, मरळ, हेवतराव, शिळमकर, बारजी पासलकर, विठोजी शिंतोडे, जोंधे, पायघुडे, बांदल इत्यादी मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळ्यांत स्वराज्याची घोडदंड सुरू झाली. शिवरायांची राजमुद्रा, शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी: प्रतिपच्छद्र लखेव वर्धिन्यू विशंतिता सहंसुतो शिवरश्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विशाल वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजेच स्वराज्याच्या स्थापनेच्या संकेतच होती. त्या काळात गजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत, पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य व्हावे तशी स्वभाव हवी, स्वधर्म हवा, त्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव.